नमस्कार. टाइम टू कुक चॅनलवरती आपल्या सर्वांचे आज आपण बनवणार आहोत संक्रांत स्पेशल थाळी. सर्वप्रथम गॅस सुरू करून घेऊया. त्यावरती एक कुकर ठेवलेला आहे. त्यामध्ये आपण 2 पळ्या तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की लगेच आपण फोडणी करणार आहोत. आता इथे मी मोहरी टाकते आहे अर्धा चमचा, जिरे अर्धा चमचा आणि हिंग चिमूटभर आणि 4-5 कढीपत्त्याचे पाने टाकते. स्वच्छ धुवून घेतलेला आहे कढीपत्ता आणि लसूण आणि मिरची बारीक केलेली आहे. 1 वाटी वाटाणा टाकलेला आहे भिजवलेला. थोडेसे शेंगदाणे टाकायचे आहे. हे टॅमॅटो टाकते आहे. एक बारीक चिरून घेतलेला आहे टॅमॅटो. आता हे परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता हळद टाकते आहे अर्धा चमचा. चांगलं परतून घ्यायचं आहे. आता मी हे डाळ आणि तांदूळ धुवून घेतलेले आहे. मुगाची डाळ मी घेतलेली आहे 1 वाटी आणि तांदूळ घेतलेला आहे 1 वाटी. तर हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आणि आता हे परतूया जरा वेळ. यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकलं आहे. आता आपण ह्या कपाने ज्या भांड्याने तुम्ही तांदूळ घेता त्याच भांड्याने पाणी घालायचं आहे. आता इथे मी 2 कप घेतलेले आहे तांदूळ आणि डाळ. तर इथे मी 4 कप पाणी टाकत आहे. आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया. हाय फ्लेमवर आपण 1 शिट्टी होऊ देणार आहोत आणि 2 शिट्ट्या लो फ्लेमवर करायच्या आहे आपल्याला. आता कुकर होत आहे तोपर्यंत मी इकडे खेंगट म्हणजेच संक्रांतीची भोगीची जी भाजी आहे शेंगसोला ते तयार करूया. त्यासाठी मी इथे एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेली आहे. मिक्सर जारमध्ये आल्याचे बारीक काप करून घेतलेले आहे. आणि इथे 1 वाटी तीळ घेतलेले आहे, पांढरे तीळ. आता इथे मिक्सरला आपल्याला आलं आणि लसूण वाटून घ्यायचं आहे. तर 7-8 पाकळ्या लसूण घेतलेला आहे. त्याबरोबरच तीळ पण भाजत आहे मी. तीळ पण भाजून झाली आपली बघा. आता हे थंड होईपर्यंत मी आलं लसूण पेस्ट करून घेते. आपली पेस्ट तयार झालेली आहे. आता ही एका वाटीत काढून घेते मी. आणि आता हे शेंगदाणे आणि पांढरे तीळ हे आपण बारीक करून घ्यायचं आहे. बारीक झालेली आहे. आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम करायला. त्यामध्ये तेल घालूया. तर इथे फोडणी करूया आपण. मोहरी, जिरे, आलं आणि लसूण वाटून घेतलं आहे ते टाकूया. कढीपत्ता टाकायचे 2-4 पाने. चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. एक मी बारीक कांदा चिरून घेतलेला आहे तोही आपल्याला परतून घ्यायचा आहे. 1 बटाटा घेतलेला आहे मध्यम आकाराचा बारीक केलेला आहे. इथे फरसबी घातलेली आहे 1 छोटी वाटी. तसंच हे पावटा 1 छोटी वाटी. आणि इथे वाटाणा घेतलेला आहे, फ्रेश वाटाणा आहे मटार. तसंच हरभराही घातलेला आहे 1 वाटी. गाजर 1 गाजर चिरून घेतलेलं आहे. भिजवलेले शेंगदाणे घातले 1 वाटी. आणि इथं 2 वांगी घेतलेली आहे मी, ती बारीक चिरून घेतलेली आहे. एवढ्याची शेंग आहे, स्वच्छ निवडून बारीक तुकडे करून घेतलेले आहेत त्याचे. ते देखील आपल्याला घालून परतून घ्यायचे आहे. आता इथे मी एक मध्यम आकाराचं टॅमॅटो बारीक चिरून घेतलेलं आहे. ते घालून आपण परतून घेऊया. चांगलं परतायचं आहे 5 ते 7 मिनिटे.
गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. आता ह्यामध्ये मिरची पावडर टाकलेली आहे मी 2 चमचे आणि येथे एक गरम मसाला आहे, धनेपूड, जिरेपूड आणि हळद पावडर पाव चमचा, चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आता हे सर्व छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि आता जे आपण तीळ आणि शेंगदाण्याचा कूट केलेला आहे तो देखील टाकून घेतलेला आहे यामध्ये. आता आपल्याला शिजण्यासाठी पाणी घालायचं आहे यामध्ये. तुम्हाला जर ही भाजी सुकी हवी असेल तर पाणी कमी वापरा आणि जर तुम्हाला रस्सा भाजी हवी असेल तर पाणी थोडं जास्त घाला. तसेच तुम्ही ही भाजी कुकरमध्ये देखील शिजवू शकता. कुकरच्या तुम्ही 2 शिट्ट्या करून ही भाजी करू शकता. छान दिसते, कलर मस्त आलेला आहे भाजीला. आता झाकण ठेवून घेते मी आणि लो फ्लेमवर हिला शिजत ठेवणार आहे. तोपर्यंत आपण भाकरी करून घेऊया. आपल्याला 2-3 भाकरीचं पीठ मळून घ्यायचं आहे. त्यासाठी परातीत मी पीठ घेतलेलं आहे. थोडं मीठ घालायचं आहे त्यामध्ये आणि पाणी टाकून असं तळ हाताच्या साहाय्याने आपल्याला मळून घ्यायचं आहे. चांगलं मळून घ्यायचं आहे, म्हणजे मळून घेतल्यावरती भाकरी तुटत नाही. या पद्धतीने आता आपण खाली तीळ टाकून घ्यायचे आहे आणि दोन्ही बाजूला आपण तीळ लावणार आहोत. आता दुसऱ्या बाजूने देखील लावून घेऊया. या पद्धतीने आता बाजरीचं पीठ आपण खाली टाकून घ्यायचं आहे परातीवर आणि त्यावरती ठेवून अशी बोटाच्या साहाय्याने आपल्याला भाकरी थापायची आहे. दोन्ही हातांनी देखील तुम्ही थापू शकता. या पद्धतीने मी भाकरी थापून घेत आहे. तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि साईडने आपल्याला तीळ पसरून ते थोडंसं बोटाच्या साहाय्याने प्रेस करून घ्यायचे आहे. आणि आता दोन्ही हाताने आपल्याला भाकरी उचलून तव्यावरती पसरायची आहे आणि आपल्याला पाणी लावायचं आहे. त्यासाठी पिठाची बाजू वरच्या साईडला असेल तव्याच्या आणि त्या बाजूला आपण पाणी लावून घ्यायचं आहे. पाणी सुकलं की मग भाकरी उलटून घ्यायची आहे. तोपर्यंत आपली दुसरी भाकरी आपण तयार करून घेणार आहोत. अशी परातीमध्ये परत आपल्याला थोडं पीठ मळून घ्यायचं आहे. असं गोल उंडा करून घ्यायचा आहे. दोन्ही हाताने थोडंसं आपल्याला चपटं करून घ्यायचं आहे आणि तीळ लावायचे आहे आपल्याला दोन्ही साईडने. या पद्धतीने मी तीळ लावते. आता आपली ही भाकरी उलटून बघूया. आता तोपर्यंत माझी दुसरी भाकरी तयार झालेली आहे. ती पण आपण तव्यावरती टाकून घेऊया. त्याला पाणी लावून घेऊया आणि हे पाणी सुकेपर्यंत आपली पहिली भाकरी आहे ती आपण गॅसवरती भाजून घेणार आहोत. ह्या पद्धतीने आपल्याला भाजायची आहे. तुम्हाला जर गॅसवर भाजायला जमत नसेल तर तुम्ही तव्यावर देखील भाजू शकता. छान फुगते आपली ही भाकरी. त्या पद्धतीने असं आवाज आला तर ती भाकरी आपली भाजलेली आहे व्यवस्थित. तुम्हाला जर थापायला जमत नसेल भाकरी तर तुम्ही ह्या पद्धतीने पोळपाटावर देखील लाटून घेऊ शकता. बेलनच्या साहाय्याने तुम्ही असं हलक्या हाताने लाटून घ्यायचे आहे. आता मी ह्याच्यावरती तीळ लावून प्रेस करून घेते आहे. ते आपली ही भाकरी तयार झाली आहे लाटून. आता ही देखील ह्याच पद्धतीने आपण भाजून घेणार आहोत. या पद्धतीने आपण तव्यावरती पसरून घ्यायची भाकरी. आपली बाजरीची भाकरी
तीळ लावून बाजरीची भाकरी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता पाणी लावून घ्यायचं आहे. पाणी सुकलं की आपल्याला भाकरी उलटून घ्यायची आहे. पाणी सुकेपर्यंत आपण जी भाकरी आपली झालेली आहे ती भाजून घेऊया. या पद्धतीने भाकरी आपली तयार झालेली आहे. ही भाकरी देखील आपण भाजून घेऊया. या पद्धतीने आपली बाजरीची तीळ लावलेली भाकरी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या काही सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. भाकरी करेपर्यंत आपली एका साईडला भाजी देखील शिजलेली आहे. आपल्या तीळ लावलेल्या भाकरी तयार आहेत. तुम्ही बघू शकता भाजीला देखील छान कलर आलेला आहे. त्यावरती मी खोबऱ्याचा कीस टाकलेला आहे आणि थोडंसं गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकलेली आहे बारीक चिरलेली. आपला कुकरही थंड झालेला आहे. त्याच्यावर देखील मी खोबऱ्याचा बुरा टाकलेला आहे आणि अशा पद्धतीने आपली संक्रांतीची थाळी तयार झालेली आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारील बेल आयकॉनवर देखील क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहतील.